नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर मालिकेचं वेगळं स्वरूप आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता मालिकेमध्ये खरंच वेगळी दिशा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी सरू 18 वर्षापासून ज्या राजनपासून दूर राहत होती, तिच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी फक्त ती सरू चक्क आता राजनच्या समोर आलेली आहे. पण तरीसुद्धा आता या कामिनीने असं काही कटकारस्थान घडून आणलेलं आहे की ज्यामुळे आता नवरा बायकोची भेट होऊ शकत नाही. कारण आता सरूचा खूप मोठा ॲक्सिडेंट या कामिनीने घडून आणलेला आहे आणि सरूची तब्येत सिरियस असल्यामुळे आता सरू काहीही बोलू शकत नाही. तर इकडे मात्र आता राजन मात्र खूप विचार करत असते की सरू आज 18 वर्षांनी भेटली आणि ती पण माझ्याशी एक शब्दही बोलत नाही, तिची अशी अवस्थाच नाही. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आता कामिनीच्या मोठ्या कटकारणास्था फसलेली आहे. आता एवढा मोठं कटकारस्थान तिनं रचून आणलं, त्याच्यात आता राजन आणि कामिनी फसलेलं आहे. तर इकडे आता त्याची राजनची मोठी मुलगी या जगात नाही आहे असं अन्नपूर्णाला वाटू लागते आणि ती तिकडे रडतच बसलेली असते. आता तिला काय करावं काहीही कळत नाही. कारण ती ज्या सतत मोठ्या नातीची वाट बघत होती, ती मोठी नात आता तिला मृत्युमुखी पडलेली आहे असं वाटत आहे. तर इकडे मात्र आजोबाची तब्येत बिघडलेली असते. म्हणून आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कमळीने आणि ऋषीने आजोबाला घेऊन गेलेले असते. तर तेवढ्यातच आता जेव्हा आता तिकडे बंड्याला आणि निगीला कळालेलं असतं की आजोबांची तब्येत ठीक नाही, तर आता ते सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये पोचतात. तेव्हा आता ऋषी बोलतो की बंड्या, तुला कसं माहिती पडलं की आजोबांची तब्येत बरोबर नाही आहे? तेव्हा आता बंड्या लगेच सांगतो की अरे ऋषी भाऊ, मी जिथं ॲक्सिडेंट झालेला आहे ना, त्या स्पॉटवर गेलो होतो. मला कळालेलं होतं की अन्नपूर्णा आजीची नात या जगात नाही राहिली आणि म्हणूनच मी हे सांगण्यासाठी तुमच्याकडे घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मला कळालं की तुम्ही आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. त्यावर आता ऋषी आणि कमळी चकित होऊन जाते की खरंच अन्नपूर्णा आजीचे नात या जगात नाही म्हणजे काय बोलतोस बंड्या तू? त्यावर आता कमळी बोलतो, बंड्या काय हे सर्व खरं आहे का? त्यावर आता लगेच ऋषी बोलतो की कमळी चल, आपल्याला आता काही करून आजीकडे या अशा अवस्थेत जावं लागणार. तुला माहिती आहे ना आजी किती चिंतेत असणार. त्यावर आता लगेच ऋषी बोलतो, बंड्या निघे, तुम्ही इथं आजोबांची काळजी घ्या. तसं तर मी डॉक्टरांशी बोललो, आता आजोबा ठीकच आहेत, पण आताच्या आता मला आजीकडे जावं लागणार. म्हणून आता निघी आजोबांकडे थांबते आणि कमळी आणि लगेच ऋषी आता तिकडे हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता निघतात, जिथं राजन आणि सरू आहे. तिथं गेल्यानंतर आता लगेच अन्नपूर्णाकडे कमळी जाते आणि बोलते की आजी हे काय झालं? त्यावर आता लगेच अन्नपूर्णा कमळीला बघता क्षणी मोठा हंबरता फोडते आणि बोलते की अगं बघ ना कमळी, काय होऊन बसलं गं? ज्या नातीची मी 18 वर्षापासून वाट बघत होतो, ती नात आता या जगात नाही राहिली गं. आणि माझी सूनसुद्धा अशा अवस्थेत नाही आहे की ती आमच्याशी काही बोलणार. खरंच देवी आईने असा दिवस दाखवण्याच्या अगोदर मला का घेऊन नाही गेली? तेव्हा आता ऋषी कमळीकडे येतो आणि बोलतो की कमळी बाजूला आहे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा कमळी बोलते, काय झालं ऋषी सर, काय बोलायचं आहे? तेव्हा आता ऋषी बोलते की कमळी, काहीतरी अशी गडबड आहे, कुठंतरी आपण चुकतंय. तुला आठवते जेव्हा आजोबाची तब्येत ठीक होत नव्हती तेव्हा आजोबाला वाचा फुटली आणि आजोबा बोलले की ज्या नातीला अन्नपूर्णा भेटायला गेली ती त्यांची नात नाही आहे आणि ते बेशुद्ध झाले. आता आजोबा जेव्हा शुद्धीवर येतील सत्य काय कळणारच. पण इकडे मात्र आता अन्नपूर्णा आणि राजन सरांची मात्र ही अवस्था मला बघवत नाही गं. तर तेव्हा मात्र आता कमळी बोलते, हो आता मात्र मला काही ना काही कुठेतरी पाणी मुरलेलं वाटतंच. खरंच ऋषी सर, आपल्याला याचा शोध घ्यावाच लागणार. तर आता मात्र तिकडे कमळी आता जिथं अन्नपूर्णाची नात कामिनीने दाखवलेली असते त्या मुलीला बघण्यासाठी जाते. तेव्हा मात्र आता बघता क्षणी कमळी आश्चर्यचकित होऊन जाते आणि बोलते की ऋषी सर, मी या मुलीला कुठंतरी बघितलं आहे. तेव्हा आता ऋषी बोलतो की कमळी खरंच कुठं आठवते तुला? आठव ना.
तेव्हा मात्र आता लगेच ऋषीला कमळी सांगते, हो सर, जेव्हा मी केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलच्या झेरॉक्स काढण्यासाठी एका कॅफेवर गेली होती ना, त्या कॅफेवरती ही मुलगी काम करत होती आणि ही अन्नपूर्णा आजीची नात कशी असणार? तेव्हा आता लगेच ऋषी बोलतो, काय बोलते कमळी, तुला 100% आठवते? त्यावर आता कमळी बोलते, हो सर, मला 100% आठवते, कारण मी एक नाही तर 2 वेळा या मुलीजवळून त्या झेरॉक्स काढून घेऊन आली होती. तेव्हा आता लगेच ऋषी बोलतो, चल माझ्यासोबत. तर आता लगेच त्या झेरॉक्स कॅफेवर जिथं ती मुलगी काम करत असते तिथं आता कमळी आणि ऋषी जातात. तर इकडे मात्र आता राजन, जी कामिनीने मुलगी दाखवलेली असते, आता त्या मुलीचा अंतिम संस्कार करण्यासाठी आता तिला घरी घेऊन जाते. तर इकडे मात्र आता लगेच कमळी आता त्या मुलीचा शोध घेत असते. तर तेव्हा मात्र आता तिचे वडील त्या कॅफेत बसलेले असतात आणि खूप दुःखी असतात. तेव्हा आता लगेच कमळी बोलते की, आजोबा, इथं एक मुलगी होती, ती मुलगी आता दिसत नाही आहे. मी 1-2 वेळ झेरॉक्स काढण्यासाठी घेऊन आले आणि तेव्हा ती मुलगी इथं होती, आता ती मुलगी दिसत नाही आहे. तेव्हा मात्र आता लगेच आजोबा बोलतात की, हो, ती माझीच मुलगी होती आणि 15 दिवस झाले ती कुठंच मला दिसत नाही आहे. म्हणजे ती माझ्या घरी होती आणि तिचे ट्युशन क्लासेस होते बाजूला, ती तिथं गेली तर पुन्हा घरीच नाही आली बाळा. आणि आता तिला शोधून मात्र या बापाचे डोळे थकलेले आहे. कधी माझी मुलगी मला मिळणार याचीच फक्त मी वाट बघत आहे. तेव्हा मात्र आता ऋषी बोलते की, हे या आजोबाची मुलगी आहे, तर ती मात्र बॉडी आता राजन सरांच्या मुलीची असं काय? म्हणजे खरंच कमळी, यामागे ना खूप मोठं कोणाचं तरी कारस्थान आहे. आता लगेच राजन सर त्या मुलीचा अंतिम संस्कार करण्यासाठी घरी घेऊन गेलेले आहेत बॉडी. आपल्याला काही करून आता तो अंतिम संस्कार रोखायचा आहे. तेव्हा आता लगेच त्या मुलीच्या वडिलाला घेऊन आता ते राजनच्या अन्नपूर्णा निवासमध्ये राजनच्या घरी पोहोचतात. तेव्हा मात्र आता लगेच तिथं राजन आणि अन्नपूर्णा रडतच असतात. तर तेवढ्यातच आता त्या मुलीला बाहेर घेऊन जायचं, तेवढ्यातच आता तिथं कमळी आणि ऋषी पोचते आणि बोलते की, थांबा, हे सर, राजन सर, ही तुमची मुलगी नाही आहे राजन काका, आणि अन्नपूर्णा आजी ही तुमची नात नाही आहे. काहीतरी खूप मोठं कारस्थान तुमच्यासोबत रचलेलं आहे. आता हे शब्द ऐकून मात्र इकडे रागिनी आणि कामिनीच्या चेहऱ्यावरचं जे काही आनंद असतो तो आता नाहीसा झालेला असतो. कारण आता त्यांना वाटते की पुन्हा कमळी त्यांच्या एवढ्या मोठ्या मास्टर प्लॅनच्या आड येताना त्यांना दिसत आहे. तेव्हा आता अन्नपूर्णा बोलते की, बाळा, कमळी काय बोलतेस तू? अगं, ही गौरीसोबत मिळालेली मुलगी आहे आणि असं अचानक काय बोलतं? त्यावर आता बोलतं की, आजी, मी ना माझ्यासोबत या मुलीच्या वडिलाला घेऊन आलेली आहे. आणि तेव्हा मात्र आता लगेच ते जे कोणी माणूस आता कमळीसोबत घेऊन आलेले असतात, म्हणजे त्या मुलीचे वडील असतात, ते आता लगेच त्यांच्या मुलीकडे जातात आणि बघून मात्र खूप आरडाओरडा करतात की, ही माझी मुलगी आहे आणि तुम्हाला सोडून का गेले? तेव्हा मात्र आता राजन आणि अन्नपूर्णा चकित होऊन जातात की नेमका हा काय प्रकार चाललेला आहे. आता तेवढ्यातच तिथं कमळी पोलीससुद्धा घेऊन येते आणि आता पोलीस त्यानंतरचा पुढचा तपास करतात. पण आता अन्नपूर्णा आणि राजनला कळालेलं असतं की हे जे काही ॲक्सिडेंट झालेला असतं, ज्या मुलीसोबत गौरी मिळालेली आहे, ते त्यांची मुलगी नाही. तर आता लगेच तिथं राजनला डॉक्टरचा कॉल येतो आणि डॉक्टर बोलतात की, राजन सर, तुमची बायको आता मात्र जे काही तुमच्या बायकोची तब्येत आता ठीक आहे आणि त्यांना आता होशसुद्धा आलेला आहे. ते आता बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आलेलं आहे, म्हणून तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. तेव्हा मात्र आता राजन आणि अन्नपूर्णा खूप खुश झालेली असते. तर आता इकडे कामिनी बोलते की, रागिनी, मी एवढा मास्टर प्लॅन केलेला असूनसुद्धा ही कमळी माझ्या आता प्लॅनच्या आड येत आहे. खरंच ना, कधी कधी वाटते की स्वतःच्या हातानं ना या मुलीचा जीव घेऊन घ्यावं. कारण जेव्हा बघितलं मी काहीही मोठा प्लॅन करायला जाते ना, तेव्हा ही सतत आड येते आणि आतासुद्धा हिनं माझा सर्व प्लॅनवर पाणी फेरलेलं आहे. तर इकडे आता राजन आणि अन्नपूर्णा हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात, ते म्हणजे सरूला भेटण्यासाठी. तेव्हा आता डॉक्टरला राजन बोलतो की, कशी आहे माझी बायको? ठीक तर आहे ना डॉक्टर? मी त्यांना भेटू शकतो का? तेव्हा मात्र आता डॉक्टर बोलतात की, हो, त्यांच्या डोक्याला खूप मोठी दुखापत झालेली आहे आणि आता त्या बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर तर आलेल्या आहे, पण त्या काही दिवस तुम्हाला नाही ओळखू शकणार. कारण आता त्यांची जी बुद्धी आहे, त्यांची जी
याददाश्त आहे ती खूप कमजोर झालेली आहे आणि त्या आता तुम्हा कोणालाही ओळखू शकणार नाही. त्या मात्र स्वतःचं नावसुद्धा विसरून गेलेलं आहे. तर आता थोड्या दिवसांनी त्यांची आठवण मात्र परत येणार, हे मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. आणि आता तुम्ही यांना 2 दिवसांनी घरीसुद्धा घेऊन जाऊ शकता. तेव्हा मात्र आता एकीकडे बायको भेटल्याचा आनंद, पण आता तिचं मात्र भान हरवलेलं आहे. तिला राजन तिचा नवरा आणि मुलगी कुठं आहे, अन्नपूर्णा तिची सून आहे, याबद्दल काहीही माहिती नसतं. तर आता लगेच अन्नपूर्णा आणि राजन ती गौरीची शुद्ध आल्यावर मात्र घरी घेऊन जाण्याचं तिला ठरवता. तेव्हा मात्र गौरीला काहीही आठवत नसते. तिला कामिनीने तिच्यासोबत काय काय कटकारस्थान केलं, कमळी तिची मुलगी आहे, याबद्दल मात्र त्यांना काहीही माहिती नसतं. तर एकीकडे मात्र आता अन्नपूर्णाने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरी मला माझ्या गौरीचं रूप बदलायचं आहे आणि तिला या राणीचा दर्जा द्यायचा आहे. या अन्नपूर्णा निवासची मालकीन खरी ती आहे. तर तिला आता तिचं रूप बदलून तिला नवीन वेशात या रागिनी आणि कामिनी पुढे आणायचं आहे. कारण आता कामिनीने खूप मोठा तिचा अपमान केलेला असतो. तिला काही आठवत तर नाही, पण कामिनीने अन्नपूर्णा समोर तिला 2 कवडीची म्हणून बोललेली असते. आणि तुझी लायकी तरी आहे का, तुझी लायकी तरी आहे का माझ्या मुलीच्या समोर उभी राहण्याची, आणि चालली राजनची बायको म्हणून स्वतःला बोलून घेतं असं बोलली. खूप मोठा अपमान आता अन्नपूर्णा समोर त्या कामिनीने आता गौरीचा केलेला असतो. म्हणून आता लगेच अन्नपूर्णा आपल्या सुनीचा अपमान होताना बघू शकत नाही, तर थेट तिला आता पार्लरमध्ये घेऊन जाते आणि प्रेक्षकांनो, गौरीचं असं काही रूप ती बदलून आणते की तिला राजनसुद्धा ओळखू शकत नाही. तर आता मात्र ती रागिनीपेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसत आहे असं ती आता कामिनी पुढे अन्नपूर्णाला दाखवायचं असतं. म्हणून आता मालिकेमध्ये लवकरच आपल्याला नवीन रूपामध्ये गौरी पाहायला मिळणार आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता गौरी हीच कमळी हीच गौरीची मुलगी आहे हे जेव्हा अन्नपूर्णाला माहिती होणार, तर तेव्हा मात्र काय मालिकेमध्ये धमाका होणार. तर खरंच आता प्रेक्षकांनो, जेव्हा आता गौरीची जे काही तिनं भान हरवलेलं असतं ते भान परत आल्यावरती मात्र कामिनीचं आता काही खरं नाही हे तिला पटलेलं असतं. तर खरंच प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये हे कामिनी काय मोठं कटकारस्थान रचणार आहे पाहणं खूपच भयानक असणार आहे. तर गौरी आता रणरागिणी बनस खरंच त्या कामिनीचा सर्वांसमोर पर्दाफाश करणार आहे की खरंच गौरीची याददाश्त गेलेली आहे, की ती फक्त आता कामिनीचं कटकारस्थान सर्वांसमोर उघडीस आणण्यासाठी हे नाटक करत आहे. हे पाहणं आपल्यासाठी रंजक आहे. म्हणून प्रेक्षकांनो, कमळी मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.